मित्रांनो, गेल्या कित्येक दिवसापासून प्रत्येक शेतकरी हा प्रतीक्षा आहे तो म्हणजे पीक विम्याच्या नाही तर कर्जमाफीच्या. पीक विम्याच्या छोट्या रकमा देऊन शेतकऱ्यांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात आला, परंतु सरकारने शेतकऱ्यांचा थोडाही विचार केला नाही. शेतकऱ्यांना पीक विमा दिल्यासारखं पीक विमा दिला. त्यानंतर मित्रांनो, अद्यापही शेतकरी संतापलेलेच आहेत. शेतकऱ्यांना वाटत आहे एक तर पीक विमा सुद्धा कमी दिला, त्यानंतर कर्जमाफी संदर्भात कोणताही मंत्री कोणताही सरकारतर्फे कोणतीही आश्वासनं देण्यात येत नाही. आश्वासनं तर देण्यात आली होती विधानसभा निवडणुकीपूर्वी, परंतु त्या आश्वासनं अद्यापही पूर्ण झालेले नाहीत. प्रत्येक शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहे. त्यातच मित्रांनो, काल बच्चू कडू यांनी जवळपास कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या घरावर मशाल मोर्चा काढत, प्रहार संघटनेतर्फे मशाल मोर्चा काढत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. परंतु त्यांचं जे कृषी मंत्र्यांच्या घरापर्यंत जाण्या अगोदरच त्यांचा ताफा हा पोलिसांनी अडवला होता. त्यानंतर मित्रांनो, कृषी मंत्र्यांसोबत बच्चू कडू यांनी जे कॉन्टॅक्ट केला तो म्हणजे कॉलवर कॉन्टॅक्ट केला, तर ते कॉलवर काय कॉन्टॅक्ट झाला ते सुद्धा तुम्हाला ऐकवणार आहेत. त्याचबरोबर मित्रांनो, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी 17 तारखेला मीटिंग बसू असं देखील आश्वासन दिलं आहे. तर या 17 तारखेच्या मीटिंगमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते का, त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतल, स्वागत आहे कृषी मॅन युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, जवळपास कृषी मंत्र्यांच्या घरावर, नाशिक येथील जे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं घर आहे त्यांच्या घरावर बच्चू कडू यांनी प्रहार संघटनेतर्फे मशाल मोर्चा काढण्याचं ठरवलं होतं मित्रांनो. परंतु मित्रांनो, अद्यापही म्हणजे त्यांचं जे घरापर्यंत जाण्या अगोदरच त्यांचा ताफा पोलिसांनी अडवला होता. त्यात मित्रांनो, एका रात्रीमध्ये बच्चू कडू यांनी विविध जिल्ह्यातील जे आमदार आहेत त्यांच्या घरासमोर प्रहार संघटनेतर्फे मशाल मोर्चा आंदोलन केलेलं आहे. त्यामध्ये जवळपास बघायचं झालं मित्रांनो, लातूरमध्ये, नांदेडमध्ये, त्याच बरोबर मित्रांनो अमरावती, त्यानंतर वर्धा, अकोला, सांगली, छत्रपती संभाजीनगर, धुळे, गोंदिया या जिल्ह्यातील आमदारांच्या घरासमोर प्रहार संघटनेतर्फे मशाल मोर्चा काढण्यात आलेला होता. त्यानंतर मित्रांनो बघायचं झालं तर या आमदारांच्या घरासमोर मोर्चा काढून त्यांनी कर्जमाफीची मागणी केलेली आहे. आणि बच्चू कडूंनी कर्जमाफी संदर्भात बोलताना निवडणूक आल्या की मतांची भीक मागता असं देखील राधाकृष्ण विखेवर बोलताना म्हटलेलं आहे. त्यांना डायरेक्टली टोमणा मारलेला आहे की बाबा निवडणुका आल्या, जिल्हा परिषदच्या निवडणुका आल्या की डायरेक्ट तुम्ही मतांची भीक मागता असं त्यांनी डायरेक्टली म्हटलेलं आहे. काही हरकत नाही मित्रांनो, कारण जेव्हा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सुद्धा शेतकऱ्यांची भिकाऱ्यासोबत तुलना केलेली होती, तर तेच टॉपिक लक्षात घेऊन इकडे बच्चू कडू यांनी जवळपास राधाकृष्ण विखेवर ही टोलेबाजी केलेली आहे. तर जवळपास राज्यात 23 लाख शेतकऱ्यांकडे 35,000 कोटींचे कर्ज थकीत आहे. त्यामध्ये सोलापूर, नाशिक, पुणे, त्यानंतर यवतमाळ, जालना, बीड, परभणी, नागपूर, कोल्हापूर, बुलढाणा, अहिल्यानगर, सांगली, नांदेड, धाराशिव या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उरावर, शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर जास्त कर्जाचा बोजा आहे मित्रांनो. एकंदरीत बघायचं झालं तर माणिकराव कोकाटे यांच्या घराकडे मशाल मोर्चा काढत असताना जे बच्चू कडूंचा ताफा अडवण्यात आला, त्यानंतर त्यांनी जे कॉन्टॅक्ट केला माणिकराव कोकाटेंसोबत, ते कॉलवर जे कॉन्टॅक्ट झालेला आहे त्यामध्ये काय बोलणं झालेलं आहे ते ऐकूया मित्रांनो. माणिकराव, तुम्ही सांगितलं सिन्नरला आहे, आम्ही तुम्हाला म्हटलं आम्ही सिन्नरला येतो आणि या पोलिसांनी आम्हाला आलेलं कारण नसताना या दिवसामध्ये आणि मोठ्या माणिकराव लक्ष, मी शब्द दिला आहे की 17 तारखेला. माणिकराव तुम्ही लक्षात घ्या. माणिकराव माझं तर ऐका एक मिनिट. बोला ना. तुम्ही काय सांगितलं तिथं आम्ही तुमच्या घरासमोर तुम्ही म्हणा सिन्नरला आहे, भैरवनाथाची यात्रा सुरू आहे. कोणतं गाव आहे ते? शहागावला. मग आम्ही शाळा म्हटलं चला आम्ही सगळे निवडक कार्यक्रम. म्हणजे एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, माणिकराव कोकाटे पळापळी करत आहेत असं दिसून येत आहे. पोलिस म्हणतात तुम्ही सिन्नरला आणि नाशिकला आहे. नाही, असं आमच्या सोबत असा मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये मला जावं लागतंय. आणि रात्री 11 वाजताचा हा कॉल आहे मित्रांनो. 11 वाजता कोणकोणत्या गावात ते फिरत आहेत काय माहिती. एकदम साधा माणूस आहे, त्याच्यामुळे पोलिसांना मी काय फार इन्फॉर्मेशन देतो आणि मग फिरतो असं काही नाही. मला काही भीती वाटत नाही कोणाची, किंवा मी कोणाचं वाईट केलेलं नाहीये. त्यामुळे मी एकटा फिरतो जर्मनचा. आता आम्ही आमचा घुमजाव झाला ना, म्हटलं की 17 तारखेला तुम्हाला वेळ दिलेला आहे, तुम्ही या सगळ्यांना बरोबर. 17 तारखेला टाइम दिलेला आहे मीटिंगचा मित्रांनो. माझ्याकडे बोला, मी सरकारसमोर मांडतो. एकदा आपल्याला सांगितलं नाही का, फक्त आता एकदा कन्फर्म करा. म्हणजे पोलिसांना आम्हाला अडवून ठेवलेलं आहे. 17 तारखेला दुपारी 1 वाजता तुम्हाला माझा सीओ तुम्हाला पत्र घेऊन भेटायला येईल.
आणि त्यावेळी तुमचे संघटनेचे पदाधिकारी आहेत त्यांना पण भेटायला येईल आणि तुम्ही 17 तारखेला मुंबईला या. मुंबईला मी तुमच्याशी सविस्तर चर्चा करतो आणि राज्य सरकारकडे भूमिका माझी मांडतो. ठीक आहे पण सिन्नरला नाही आहे ना आता. नाही मी सिन्नरलाच आहे पण मी घ्या मित्रांनो, सारखी पळापळी चालू आहे माणिकराव कोकाटे यांची. खोटं बोलणं सुद्धा चालू आहे. गावामध्ये यात्रा असतात. ठीक आहे एवढं फक्त मला समजून घ्या. आता झालं क्लिअर. सिन्नरला आहे फक्त आता शोधू आम्ही का आता सिन्नरलाच नाही असं का करताय मंत्री महोदय खेड्यापाड्यावर 11 वाजता, रात्रीच्या 11 वाजताचा हा गोष्ट आहे मित्रांनो. क्लिअर झालं का नाही. म्हणजे एकंदरीत सरकारतर्फे सुद्धा शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात पळापळी चालू आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न इग्नोर करणं चालू आहे. त्यांनी आता 17 तारखेला मीटिंग घ्यायचं सांगितलं. 17 तारखेला 1 वाजता मीटिंग घेऊ, त्यांच्यावर विश्वास ठेवू. ते कृषी मंत्री आहे, आमचं नेतृत्व त्यांनाच करावं लागणार आहे सरकारच्या दप्तरी. त्यांनी जर केलं नाही तर पुन्हा येऊ ना आम्ही. ते भैरवनाथाच्या दर्शनाला आम्ही त्यांच्या दर्शनाला येऊ. थोडासा कॉल आल्यामुळे मित्रांनो थोडासा प्रॉब्लेम येत आहे. खोटं बोलतात की नेमकं काय म्हणजे कधी सांगतात नाशिकमध्ये नाही. हे पोलीसवाले म्हणतात नाही आहे आणि माणिकराव म्हणतात सिन्नरला आहे, पोलीसवाले म्हणतात का नाशिकला आहे. तर आता पोलिसांना हे माहित नाही का मंत्री कुठं आहे. बरोबर आहे मित्रांनो, पोलिस सुद्धा खोटं बोलण्याचं काम करत आहेत इथे. महाराष्ट्रात असं कधी होत नाही. म्हणजे मिसिंग मंत्री झालं असं झालं ना. ते जेव्हा मंत्री मिसिंग म्हणजे त्यांचा माणिकरावचं ते म्हणतात, पोलीसवाले काय म्हणतात इथं ते माणिकराव तुम्हाला नाशिकला आहे पण पोलीसवाले म्हणतात ते सिन्नरला नाही आहे. माणिकराव म्हणते मी सिन्नरला आहे. हे घ्या मित्रांनो, म्हणजे एकंदरीत माणिकराव कोकाटे कृषी मंत्री असून सुद्धा ते पळापळी करत आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी बोलायचं सोडून ते लपत आहेत असं दिसून येत आहे या रेकॉर्डिंग मधून. आता आम्ही थोडं सिन्नरच्या रेस्ट हाऊसला थांबतो. थोडं तुम्हाला पिक्चर स्टाईल अडवलेलं आहे, पोलिसांनी गाड्या आडवा मारलेला आहे आणि मागे ट्रॅफिक हे हाईट आहे. म्हणजे एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, माणिकराव कोकाटे सुद्धा एकीकडे बोलत आहेत की बाबा मी शेतकऱ्यांच्या बाजूनेच उभा आहे, शेतकऱ्यांकडूनच सरकारला मी निवेदन देईल, सरकार शेतकऱ्यांची बाजू मांडेल सरकार पुढे. परंतु मित्रांनो एकंदरीत बघायचं झालं तर पोलीसवाले म्हणतात की बाबा ते नाहीत सिन्नरला आणि ते माणिकराव कोकाटे म्हणतात मी सिन्नरलाच आहे, खेडेगावात आहे. असे एक भूल थापा दिल्यासारखं काम करत आहेत माणिकराव कोकाटे. म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल बोलताना कोणताही मंत्री हा सिरियस नाही हे दिसून येतं या रेकॉर्डिंग मधून. तरी सुद्धा बच्चू कडू यांच्याकडून शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा, त्याचबरोबर कर्जमाफी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आणि विविध शेतकरी संघटनांकडून, शेतकरी नेत्यांकडून सुद्धा सरकारविरोधी धोरणं चालू आहेत, सरकारविरोधी आंदोलनं चालू आहेत. एकंदरीत बघायचं झालं तर कर्जमाफी होण्याचे चान्सेस आहेत. आता 17 तारखेला माणिकराव कोकाटे यांनी मीटिंग भरू असं ठरवलेलं आहे आणि जवळपास प्रहार संघटनेचे अजय बच्चू कडू यांना आणि काही पदाधिकाऱ्यांना घेऊन या, आपण चर्चा करू असं देखील त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. आता बघूया 17 तारखेला की कर्जमाफी होऊ शकते का. तत्पूर्वी 17 तारखेच्या पूर्वी जर एखादी अपडेट आली कर्जमाफी संदर्भात ते सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात येईल. तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.